तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम केलं. अर्थात त्यानंतरचा माझा नेमका प्रश्न हाच होता की उद्धवजी यांच्यासोबत सोडण्याचा त्यांना तुम्ही निर्णय का घेतलात, आणि सोडल्यानंतर ज्यावेळी शिंदेकडे नेतृत्व आलं तेव्हा त्यांच्या वर्किंग स्टाईलमध्ये ऍज अ नेता म्हणून, पक्ष नेतृत्व म्हणून त्यांच्यासोबत काम करताना आलेला अनुभव कुठला होता? तर त्यांचा कामाचा झपाटा आहे वगैरे हा सगळा भाग नक्कीच आहे, पण पक्ष नेतृत्व म्हणून जेव्हा तुम्ही त्यांच्याकडे जाता तेव्हा कसा अनुभव येतो, किंवा काय त्यांच्या वर्किंग स्टाईल मधला डिफरन्स आणि उद्धव ठाकरेंच्या तुम्हाला जाणवला? उद्धवजी कधी सिरियस नव्हते आणि एकनाथ शिंदे साहेब नेहमी सिरियस आहे. हाच मेन फरक आहे की एखादा प्रश्न कार्यकर्ता घेऊन येतो, एखादा प्रश्न जेव्हा सामान्य माणूस घेऊन येतो तर मुख्यमंत्री म्हणून ठीक आहे, परंतु संघटनेच्या विषयावर पॉलिटिकली ज्या ज्या निर्णय ज्या ज्या वेळी घ्यायला पाहिजे, एक राजकीय पक्ष चालवण्यासाठी बदलत्या युगामध्ये जे निर्णय घ्यायला पाहिजे ते सर्व निर्णय योग्य प्रकारे ते घेत आहे. आणि स्वतः मी आता या नगर परिषदेच्या निवडणुकीत पाहिलं, एक दिवसात पूर्व विदर्भ, दुसऱ्या दिवशी पश्चिम विदर्भ, तिसऱ्या दिवशी मराठवाडा, चौथ्या दिवशी उत्तर महाराष्ट्र, पाचव्या दिवशी पश्चिम महाराष्ट्र, ज्या पद्धतीचा प्रवास आणि प्रचार ते करत आहे ते खरं म्हणजे ते सामान्य शिवसैनिकाला अपेक्षित होतं. आणि ज्या सामान्य शिवसैनिकाला आमच्यासोबत दिवस रात्र काम करणारा एक नेता आम्हाला हवा तो त्यांना मिळाला. त्यामुळे हळूहळू तुम्ही पाहता की मागच्या 2.25 वर्षामध्ये जे बदल झालेला आहे, जो निकाल येत आहे, लोकसभेचा निकाल एक अपवाद जर आपण पाहिलं तर लोकसभेच्या निकालामध्ये त्यांना जे मतदान मिळालं होतं, त्यांचे जे खासदार निवडून आले होते ते काँग्रेसच्या समर्थनामुळे आले होते. हिंदुत्व विचारधारेचे किंवा जे अपोजिशनचा मतदानाचा जो कॅडर आहे तो त्यांना मिळाला नाही. त्यामुळे मला असं वाटतं की लोकांनी आता त्यांना एक्सेप्ट केलेलं आहे शिंदे साहेबांना, आणि हळूहळू हिंदुत्वाचा विचार, बाळासाहेबांचा जो वारसा आहे, लिगसी आहे, तो विचारांचा लिगसी त्यांच्याकडे असल्यामुळे शिवसैनिक जे थोडेफार प्रमाणात तीर्थ राहिले होते ते टप्प्याटप्प्याने क्रमाक्रमाने शिंदे साहेबांसोबत येत आहे. आणि काही दिवसानंतर ओरिजिनल शिवसेना ही एकच राहणार आहे. आजही ती एक आहे, परंतु ती शिंदे साहेबांच्या नेतृत्वातील शिवसेना खरी आहे हे मतदानातून प्रूव्ह झालेलं आहे, नगरपालिकेत प्रूव्ह झालेलं आहे, सरपंचाच्या निवडणुकीत प्रूव्ह झालेलं आहे, विधानसभेत प्रूव्ह झालं आहे, आणि भविष्यामध्ये ही वाटचाल अशी